नवरात्रीतला दुसरा दिवस म्हणजेच नवरात्रीची दुसरी माळ। या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। तर आज आपण देवी ब्रह्मचारिणी विषयी थोडक्यात जाणून घेऊयात। देवी ब्रह्मचारिणी ही पराक्रम, धैर्य आणि भक्त संरक्षणाचं प्रतीक मानलं जाते। देवी ब्रह्मचारिणीच्या जन्माची गोष्ट सांगताना एका पुराण कथेत म्हटलं आहे की पार्वती मातेच्या स्वप्नात एकदा नारद मुनी आले आणि त्यांनी तिला आठवण करून दिली की ती मागच्या जन्मी शिवाची पत्नी होती। त्यामुळेच या जन्मातही आपल्याला शिवच आपले पती म्हणून लाभावेत यासाठी पार्वती मातेने लहानपणापासूनच घोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली। तिने सर्व गोष्टींचा त्याग करून फक्त फळे आणि पानांवर राहिली। कधी कधी तर तिने पाण्याचा देखील त्याग केला। पार्वती मातेची ही तपश्चर्या आणि त्याग बघून शंकर त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्याशी विवाह केला। ब्रह्मचारिणी या शब्दाची फोड केली तर याचा अर्थ असा होतो की ब्रह्म म्हणजे त्याग आणि चारिणी म्हणजे तपश्चर्या, आणि यामुळेच पार्वती मातेच्या घोर तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव पडले। तर ब्रह्मचारिणीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आम्हाला इंस्टाग्राम, फेसबुक वर फॉलो नक्की करा। सोबतच आमच्या YouTube चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा।